अच्छा. मशीनच्या डिटेलमध्ये जाऊ सर आता, की मशीन नक्की काम कसं करतं आणि काय काय पार्ट्स आहेत आणि कसं अचीव केलं हे तुम्ही? ओके. तर मशीनची स्टार्टिंगची प्रोसेस सांगतो. मशीनचं प्रोसेस म्हणजे काय असतं, तर मशीनमध्ये वेगळं तिकडं काही नसतं, फार काही रॉकेट सायन्स नाही आहे. एक कॉपरचा पाईप असतो. त्या कॉपरच्या पाईपच्या आतमध्ये काही नसतं, ते रिकामं असतं. त्याच्या भोवताली आपण काही मॅग्नेट्स, कॉईल, काही स्पेशल पार्ट लावलेले असतात. काहीचं माहिती सांगणं शक्य होणार नाही, पण ते काय करतात, तर त्या परमनंट मॅग्नेट हे मॅग्नेट वेव्स तयार करतात. त्याच्यानंतर बाकी कॉईल आणि काही पार्ट्स आहेत, तर ते हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल तयार करतात. हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल म्हणजे काय, तर तो सिग्नल जो असतो तो एका मायक्रोसेकंडमध्ये 300 हर्ट्सपासून ते 300 किलोहर्ट्सपर्यंत साधा हे होतं. आता आपण ज्या ऑफिसमध्ये बसलो आहे, तर आपल्या पॉवरची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज आहे. तर 50 हर्ट्जच्या फ्रिक्वेन्सीचं रूपांतर आपण 300 किलोहर्ट्सपासून ते 300 किलोहर्ट्सच्या 300 हर्ट्सपासून ते 300 किलोहर्ट्सच्या फ्रिक्वेन्सीपर्यंत केलं आणि ती स्विपिंग असते, म्हणजे सतत ती बदली होत असते. आणि ती बदली झाल्यामुळे काय होतं, कॅल्शियम मॅग्नेशियम आतमध्ये आपला चिकटण्याचा गुणधर्म सोडून देतात. आणि हे खूप सोपं सायन्स आहे. ह्याच्यामध्ये जे काय केलं ते बाहेरून केलं आहे आणि त्याच्यासाठी मग आता त्याला आम्ही म्हणतो वॉटर सिलेंडर, त्याच्यामधनं पाणी कॅरी होतो. आणि दुसरा पार्ट येतो तो आहे तो इलेक्ट्रॉनिक इंडिकेटर. त्या इलेक्ट्रॉनिक इंडिकेटरमध्ये हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल तयार होतो. त्या सिग्नल तयार करण्यासाठी आपल्याला पॉवर लागते. ती पॉवर आपण SMPSमधनं घेतो. तर हे इलेक्ट्रॉनिक इंडिकेटर आणि SMPS सोडले तर ह्याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा मेंटेनन्स पार्ट नाही. आणि हे सगळं सॉलिड स्टेट इलेक्ट्रॉनिक्सपासून तयार झालं आहे. इलेक्ट्रॉनिक्समध्ये सॉलिड स्टेट इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे मोबाईल ज्या तंत्रज्ञानापासून तयार झाला आहे की मूव्हिंग पार्ट कुठलाच नाही आहे. त्यामुळे याच्यामध्ये कुठलंही बिघडण्यासारखं शक्य नाही. 5 वर्ष गॅरंटी येते. त्यामुळे त्याच्यामध्ये असा कुठलाही पार्ट बिघडण्यासारखा नाही. आणि जरी बिघडला तरी 100% आपण ते भारतामध्ये तयार केलं आहे. फक्त नाही म्हणाला एक कोणीतरी विचारेल म्हणून सांगतो की परमनंट मॅग्नेट असतात ते निओबेन आयन बोरॉन या टेक्नॉलॉजीचे मॅग्नेट्स आहेत, ते आपल्याकडे नाही तयार होत. त्यामुळे आपल्याला ते इम्पोर्ट करायला लागतात. पण तेवढा एक तो 1% पार्ट सोडला तर कुठलाही पार्ट आपल्याकडे इम्पोर्ट होत नाही. 100% भारतीय आहे. वा, मेड इन इंडिया. येस, मेड इन इंडिया. एका उत्तरात मगाशी तुम्ही सर म्हणालात म्हणून मला हा प्रश्न पडला की पाण्याचा TDS आहे तसाच राहतो. हो. म्हणजे जर TDS बदलत नसेल तर मग कंडिशनिंगचा फायदा काय? ओके. अतिशय चांगला प्रश्न आहे. एक लक्षात घ्या, TDS बदलत नाही हे वॉटर कंडिशनरचं दुर्गुण, एरर, त्रुटी अजिबात नाही. बरं. ते तंत्रज्ञानच तसं आहे ओके. की तो TDS बदलणारच नाही. बरं. आता आम्ही तो सर्क्युलेशनमध्ये बदली करून दाखवला आहे, सगळं मान्य आहे, पण तो बदलणार नाही. हे त्याचं पार्ट अँड पार्सल ऑफ टेक्नॉलॉजी आहे. ओके. की तो नाही बदलणार. का बदलणार नाही? एकदम सोपं उदाहरण सांगतो. एक भाकरी घ्या, तिचे कितीही तुकडे करा, तिचं पीठ करा, तिचा आकार बदलेल, वजन तेवढंच राहणार. सोन्याचं 1 ग्रॅम सोन्याची तुम्ही वायर काढा, तिला आपण म्हणतो ना वर्धनीयता, तन्यता, पत्रा बनवणं, तार बनवणं, 1 किलोमीटरची वायर तयार होईल. तिला गुंडाळा केला तर तुमच्या पोत्यामध्ये पण ती येणार नाही, पण तिचं वजन 1 ग्रॅमच राहणार. तसं याच्यामध्ये तुमच्या पाण्यामधलं जे क्षार आहेत त्याचा फिजिकल फॉर्मॅट आपण चेंज केला. एकदम सोपं करून सांगतो. पाण्याच्या किती अवस्था आहेत? पाण्याला जल अवस्था आहे, पाण्याला वायू आहे, पाणी सॉलिडमध्ये बर्फ आहे. तसं कॅल्शियम मॅग्नेशियमला 2 अवस्था आहेत. एक मराठीमध्ये शब्द नाही आहेत चुकून त्याचे, पण त्याचं नाव आहे कॅल्साईट आणि ऑर्गनाईट. त्याचे फोटोग्राफ्स पण आहेत. केमिकल प्रॉपर्टी सेम, पण फिजिकल प्रॉपर्टी मात्र वेगळी. कॅल्साईट जे असतं ना ते पापुद्रे बनवतं, हार्ड होतं, मुळीच्या तोंडावर जाऊन बसतं. आणि ऑर्गनाईट म्हणजे एकदम निष्क्रिय पावडर. कॅल्साईट टू ऑर्गनाईटमध्ये कन्व्हर्ट करणं हे वॉटर कंडिशन. क्या बात आहे. बरं. हां, म्हणजे आहे ते त्या पाण्यातच राहतं पण त्याची ताकद पूर्ण काढून एकदम घेतली. सोपं गावठी उदाहरण देऊ का? AK-47च्या आपल्याकडे हजारो बंदूक आहेत, पण माझ्याकडे गोळ्यांची पिशवीच नाही. अच्छा. आता मी बंदूक काय करणार आहे? किंवा एक आणखी उदाहरण सरफरोश पिक्चर मधलं आहे. तो येतो ना आणि सांगतो की मी गोळ्या काढून टाकला, अभी ये क्या है, ये खिलौना है. तो खिलौना है ना, ये अभी क्या करेगा, कुछ नहीं कर सकता है, कारण गोळी नाहीये. ते उदाहरण म्हणजे वॉटर कंडिशनिंग. म्हणजे तुम्ही काय केलं, इनपुटला तुमचे क्षार जिवंत होते, आउटपुटला तुम्ही त्यांना आतमध्येच ठेवले, पण त्यांचे गोळी काढून घेतली, चिकटण्याचा गुणधर्म. किंवा आम्ही आणखी सांगतो की आम्ही तुमचा एक तह करून दिला शेतकऱ्याचा आणि पाण्याचा, की शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे, सर मला हा त्रास होतोय, ह्यांच्या चिकटण्याच्या गुणधर्मामुळे मला खूप त्रास होतोय. आपण पाण्याच्या क्षारांशी बोललो की बाबा तुम्ही आम्हाला काढत, आम्ही तुम्हाला काढत नाही, तुम्ही आम्हाला चिटकू नका. दोघांचं काम होऊन गेलं. आणि हे तह करणारा जो माणूस आहे तो म्हणजे वॉटर कंडिशनर. क्या बात आहे. एकदम सोप्या शब्दात सोप्या शब्दात उदाहरण.